हाय एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, फायनली आज टी व्ही आमच्या भिंतीला लागणार आहे. तर हे बघा, कंपनीकडून आलेले आहेत टी व्ही भिंतीला लावण्यासाठी. तर शेवटपर्यंत नक्की बघा, कशी आहे काय आहे टी व्ही ते तुम्हाला कळेलच. तर बघूया भिंतीवर लावल्यानंतर कशी दिसते काय दिसते ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगा कमेंटमध्ये. तर बघा मित्रांनो, बॉक्समधून बाहेर काढून झालेली आहे टी व्ही. आणि ही टी व्ही बघा किती इंचीची असू शकते, तुम्ही गेसिंग करा आणि सांगा कमेंटमध्ये. तर बघा, मी तर सांगणारच, पण तुम्हीसुद्धा सांगा कमेंटमध्ये की किती इंचीची असू शकते. तर सगळं मेजरमेंट करूनच ते लावणार आहेत भिंतीवरती. तर हे कंपनीकडून आले होते. हा व्हिडिओ मला बनवायचाच होता, कारण की कधी पण कामात येऊ शकते. आमचं जोपर्यंत टी व्ही राहणार तोपर्यंत हा ब्लॉग म्हणजे मला ठेवायचेच आहे, म्हणून हा ब्लॉग थोडा लांब होणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कशा दिसते भिंतीवरती ते सुद्धा बघायचे आहे. तिकडे त्यांचे सामान ठेवलेले आहेत आणि इकडे आपला मेजरमेंट घेत आहेत, कुठे लावायचं आहे कुठे नाही. तर मी इथे सांगितलं मधोमध लावायचं आहे म्हणून. तर तसे ते मेजरमेंट घेऊन लावणार आहे. तर ते समोरचं जेवढं माझे सामान होतं, टेबल वगैरे होते, ते सगळे एक साईडला लावून घेतलेले आहेत. आणि हे बघा, इथे स्क्रू लावण्याची तयारी स्टार्ट आहे. स्क्रू वगैरे लावत आहेत. तर ते सर्व आपण बघून घेऊया कसे कसे लावतात. आणि हा ब्लॉग आहे 14 तारखेचा. खूप उशिरा येत आहे हा ब्लॉग, तर त्याच्यासाठी सॉरी, कारण की माझे एवढ्यात खूप ब्लॉग उशिराच होत आहेत. कधी गरज असली ते किंवा भासली तेव्हा आपण हा व्हिडिओ दाखवू शकतो कंपनीला. त्याच्यासाठी हा ब्लॉग मला बनवायचा होताच, म्हणून हा ब्लॉग बनवत आहे मी त्यांना दाखवण्यासाठी. कधी पण पाहिजे आपल्यापाशी की अशा पद्धतीने त्यांनी लावून दिलं होतं असं, म्हणून मी हा तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, अशा पद्धतीने ते आपलं प्रोसिजर चालू ठेवलेलं आहे त्यांनी जॉईन करण्याचे. तर बघा, हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्हाला, जोपर्यंत ब्लॉग पूर्ण होत नाही तोपर्यंत शेवटपर्यंतच बघा म्हणेन, कारण की लावण्यापर्यंत माझ्या बोलणं होऊन जाते, तोपर्यंत हे यांचे लावून व्हायचेच असते ना, आणि ब्लॉग पण खूप लांब होत असते. तर बघा, असे मेजरमेंट घेतात, तिथे होल वगैरे करून घेतलेले आहेत. आणि हा एकच स्टँड आलेला होता. आम्हाला वाटलं की कशा पद्धतीने लावणार, पण हे आम्हाला कळलंच नाही. हे जे दोन दिसतात ना छोटे छोटे, तर आम्हाला वाटलं प्लास्टिकचे आहेत, ते कसे कसे लावणार. तर बघा, फायनली आमची टी व्ही भिंतीला लागलेली आहे. लवकरच लावून दिलं होतं त्यांना, कमसे कम अर्धा तास लागलेच होतं, अर्धा पाऊण तास लागला होता लावण्यासाठी. आणि मला समजून सांगत होते की इथे एवढे एवढे चॅनल आहेत, तर तुम्ही तिथे सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही चालू करू शकता. पण सध्या इथे यूट्यूबच चालू होणार. आणि बघा, वरची स्क्रीनसुद्धा काढून घेतलेली आहे. वरून प्लास्टिक काढणं गरजेचं असतं. मी म्हटलं की हो म्हणत होते, कारण की नाहीतर बबल्स सारखे असे येतात आणि टी व्ही खराब होते, म्हणून ते आपल्या हाताने काढून घेतलेली आहे. तर बघा, अशी आहे टी व्ही. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये ते नक्की सांगा. आणि सगळे चॅनल चेक करत होते की कोणते कोणते चॅनल इथे येतात, आणि मलासुद्धा सांगत होते. तर बघा, याचा आवाजसुद्धा खूप छान होता, टी व्हीसुद्धा खूप छान आहे आणि मला पण आवडली आहे. आमच्या घरी वंच्या पप्पांना सगळं आम्हाला आवडली. त्यांच्याच आवडीने हे टी व्ही घेतलेली आहे. त्यांनीच मला कन्व्हिन्स केला की हीच टी व्ही आपण घेऊया, नाहीतर मी याच्यापेक्षा लहान टी व्ही घेणार होती 32 इंचीची. पण ते वंच्या पप्पांनी म्हटलं की 32ची नाही घेणार, मला ही टी व्ही आवडली आहे तर हीच घेणार आहे. तर ही टी व्ही आम्ही घेतला. नंतर मला सगळं रिमोटवरून समजून सांगत होते की इथं जायचं, तिथं मग सेटअप बॉक्स वगैरे लावायचा, तर कुठे जायचं, हे सगळं मला समजून सांगितले आहे. डेमो दिलेले आहे. तर डेमो मग दिल्यानंतर बघा आवाज कसा आहे काय आहे म्हणून ते सर्व दाखवत होते टी व्ही. तर अशी मग थोडंसं आम्ही त्या खुशीमध्ये थोडासा डान्स वगैरे केला. नंतर मी गाणे वगैरे लावले. तर गाण्याचा आवाज मी म्यूट केलेला आहे, कारण कॉपीराईट वगैरे येऊ शकते, म्हणून मी म्यूट केलेले आहे. तर बघू शकता, इकडे दोघांचे फोटो लागलेले आहेत शाळेचे, 1v1चे वर लागलेली आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की. तर बघा मित्रांनो, ते आताच गेले, तर मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. तर पूर्णपणे बघा पिक्चर क्वालिटी कशी वाटते. याच्या आधी मी तुम्हाला दुरूनच दाखवली होती, पण आत्ता बघा जवळून दाखवत आहे. ही टी व्ही फुल HD आहे. आणि बघा, माझ्या यूट्यूबचा लोगो पण दिसत असेल तुम्हाला, यूट्यूबने लॉगिन झालेलं आहे. नंतर दुसरे चॅनलला ते सबस्क्रिप्शन घेऊ शकतो, किंवा आम्ही सेटअप बॉक्ससुद्धा लावू शकतो. तर आमच्याकडे सेटअप बॉक्स आधीच्याच आहे, जे छोटी टी व्ही होती त्याच्याच होता, तर ते आम्ही लावणारच.
त्याला वेळ लागेल. तोपर्यंत आम्ही यूट्यूब जे लॉगिन केलं आहे त्याच्यावरतीच आपलं चॅनल वगैरे जे आहे ते सर्व आम्ही बघू शकतो. तर बघा मित्रांनो, ही टी व्ही तुम्हाला मी जवळून दाखवलेली आहे. तर आम्ही ही टी व्ही मागवलेली आहे फ्लिपकार्टवरून. आम्हाला खूप छान टी व्ही मिळालेली आहे. तर याची 2 वर्षापर्यंत वॉरंटी दिलेली आहे. कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. चला तर मित्रांनो, भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय.